सगळ्याच गोष्टींसाठी वैद्यकीय शास्त्रावर अवलंबून नाही राहता येत आपल्याला. अगं काही कुटुंबांना विचित्र आणि चमत्कारिक शाप असतात, ते कसे कळणार आहेत आपल्याला? हे बघ, आणि अशा गोष्टी फक्त कुंडलीतनच कळतात. जन्मकुंडली? हो, म्हणजे त्यातले ग्रह दोष बघून आपल्याला सगळं काही कळतं. समजा त्या बाईला कुठला दोष असेल, शेवटी तिचा त्या बाळाच्या नाळीशी संबंध असणार आहे. आणि म्हणूनच मी तुला म्हणते, त्या बाईची जन्मकुंडली तू तपासून घे. माझ्या लाडक्या लेकीच्या पाठीवर भाऊ काय जन्माला आला, तिचं बालपण एका रात्रीत हरवून गेलं. काही हरवलेलं नाहीये, रीतसरच मोठी झालेली आहे ती. आणि खरं तर आत्ताच लक्ष ठेवायला हवं तिच्यावर, हो की नाही? काय आहे, संगत चांगली मिळेल तर सगळ्या गोष्टी नीट होतात, हो की नाही? ताईला संगत चांगली मिळायला हवी की नाही? मीराचं असं म्हणणं आहे की समजा हे जर आपल्याला अगदी पर्सनल लेवलवर ट्रीट करायचं असेल तर आपण स्वतःची एक जाहिरात द्या. म्हणजे होईल काय, अर्जदार बायकांशी तू स्वतः बोलू शकशील. हो हो, हे चांगलंय. अगं येताना जाहिरात देऊनच आलोय मी. उद्या सकाळी सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रात आपली जाहिरात असेल. म्हणजे उद्या अख्ख्या जगाला कळेल ना की मी स्वतःचं मूल जन्माला नाही घालू शकत? मला मूर्ख समजतेस का तू? अरे पेपर मध्ये लिहून येणार म्हणजे कळणार नाही का? मी तर अशा जाहिरातीत कुणी नाव देतं का? फक्त फोन नंबर दिलाय मी. फोन नंबर? तोही तुझा, माझा, आपल्या घरचा नाही. हे बघ, हे बघ, हा नवीन फोन आहे, यात नवीन सिम कार्ड आहे. हा नंबर दिलाय मी. नोकरी गेली माझी. पण का? रिसेशन, आर्थिक मंदीचा फटका. तुला एकट्यालाच? रोहन आणि किटी? रोहनचं नुकतंच प्रमोशन झालंय ना, आणि किटी त्याची गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे तीही वाचली. मी नाकारलं ना प्रमोशन. मला मोठं व्हायचंय, धावपळ करायची आणि त्यासाठी वेळ हवाय, म्हणून. तू US ला जाणारच हे कळलं असेल ना सगळ्यांना? तेच झालंय. समीर, जे झालं ते चांगलं झालं. काय? समीर, तू या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघ ना. जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा संपूर्ण विश्व त्याला त्यासाठी मदत करतं, तसे सिग्नलही देतं. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. पत्रिका, जन्मकुंडली, कशाला? असं कसं? ही पण एका प्रकारची टेस्ट आहे, जशी मेडिकल टेस्ट तशी ही. मला नाही पटत. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुहूर्त पाहतो, ज्योतिषाचे सल्ले घेतो. ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार, त्यासाठी नको करायला आहे. हे बघ, तू काही म्हण, माझ्यामध्ये याचा काही संबंध नाही. अजिबात पटत नाही मला. नको पटू. त्या बाईच्या कुंडलीतला एखादा दोष आयुष्यभर माझ्या बाळाला भोगायला नको. सरोगेट मदर पाहिजे. बापरे, म्हणजे टर्नर पाहिजे, फिटर पाहिजेच्या चालीवर यांना चक्क सरोगेट मदर पाहिजे. शी, दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाची आई व्हायला कोण जाईल रे दादा? कसल्या जाहिराती देतात ना खरंच. जातील, भरपूर बायका धावत धावत जातील. कशासाठी? पैशासाठी. काय? पैसा हे जगण्याचं साधन आहे हे विसरूनच गेलेत ना लोक. पैसा हेच साध्य आहे असं वाटायला लागलंय त्यांना. जाऊ दे दादा, आपण कशाला त्रास करून घेतोय. खरंय. समीरचं काय चाललंय? पैशाची जमवाजमव झाली त्याची? का? सगळंच कठीण होऊन बसले दादा. का ग? त्याची नोकरी गेली त्यामुळे प्रॉब्लेम्स आणखी वाढले. ऍडमिशन झाली पण पैसे नाही. हे नाही ग, सगळं ठीक होईल. पैशाची व्यवस्था नक्की होईल, तू काळजी नको करू. दादा, शेवटी आपला विषय पैशांवरच आला. चालायचंच. एकदा पैशाच्याच भोवती फिरायचं म्हटल्यावर तो नाचवेल तसं नाचावंच लागणार, मनात असो की नसो.